तुम्हीसुद्धा तलाठी भरतीसाठी जो ॲप्लिकेशन आहे तर तो केला आहे MPSC मार्फत, तर तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी पेसा वगैरे आहे तर ते ऑप्शन होते तर ते येस किंवा नो करण्याचा ऑप्शन बाकीच्यांना आलेला नव्हता. तर त्यांच्यासाठी या ठिकाणी काही प्रश्न आहे तर ते MPSCच्या पोर्टलवरती लाईव्ह झालेले आहे. तर आपल्याला सिम्पली लॉग इन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जे माय अकाउंट ऑप्शन दिसत आहे तर त्या माय अकाउंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीचा तुमचा जो फॉर्म आहे तर तो ओपन होऊन येणार आणि तुम्ही जो तलाठीसाठी फॉर्म भरलेला आहे तर त्याचा फॉर्म आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे क्वेश्चन म्हणून. तर सिम्पली आपल्याला क्वेश्चनवरती क्लिक करायचं आहे. क्वेश्चनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे जे प्रश्न आहे तर ते विचारलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे, आर यू रेसिडेंट ऑफ द पेसा एरिया चंद्रपूर. जर तुम्ही पेसा क्षेत्रातील चंद्रपूर जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला सिम्पली येस करायचं आहे, अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, हॅव यू एक्वायर डिसेबिलिटी ड्यू टू मिलिटरी सर्व्हिस ड्युरिंग वॉर टाईम ऑर पीस टाईम. युद्धाच्या काळात किंवा शांततेच्या काळात तुम्हाला काही डिसेबिलिटी झाली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येस करायचं आहे किंवा नो करायचं आहे. तर या ठिकाणी मी सिम्पली नो करणार आहे. नंतर तुम्हाला तिसरा प्रश्न दिलेला आहे, आर यू फॅमिली मेंबर ऑफ एन एक्स सर्व्हिसमॅन हू डाय ड्युरिंग मिलिटरी. तर तुमच्या परिवारात एखादं कोणी मिलिटरीमध्ये असताना युद्धाच्या काळात किंवा शांततेच्या काळात त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे का. तर असेल तर तुम्हाला येस करायचं आहे किंवा नो करायचं आहे. तर मी सिम्पली या ठिकाणी नो करणार आहे. तर हे जे 3 प्रश्न आहेत तर त्यांच्यात तुमचं येस असेल तर तुम्ही येस करायचं आहे, अदरवाईज नो करून सिम्पली आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने जे ॲन्सर आहे तर ते या ठिकाणी अपडेट होणार आहे आणि आपल्याला जो फॉर्म आहे तर तो डबल या ठिकाणी भरण्याची काहीही गरज नसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे क्वेश्चन आहे तर ते सबमिट करायचं आहे. थँक्यू.